नाही आहेत असं म्हटलं जात आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांनी उद्या सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ वाढवून मागितलेली आहे। या संदर्भात हायकोर्ट आज नेमका काय निर्णय देणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। दुसरीकडे आज हायकोर्टानं राज्य सरकारची सुद्धा कानउघडणी केलेली आहे। तुम्ही आधीच कोर्टात यायला हवं होतं, कारण 50,000पेक्षा जास्त लोक जर मुंबईमध्ये येतात, केवळ 5,000 आंदोलकांसाठी जर परवानगी असते आणि इतक्या मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक जर मुंबईमध्ये येतात, तर तोपर्यंत तुम्ही नेमकं काय करत होतात, प्रशासन नेमकं काय करत होतं, तुमच्या उपाययोजना काय होत्या, या सगळ्या संदर्भात हायकोर्टानं आता राज्य सरकारला सुद्धा काही सवाल विचारलेले आहेत। त्यामुळे प्रशासनानं सुद्धा आंदोलकांना, जे 5,000 आंदोलकांना इकडे परवानगी होती त्यांना कशा पद्धतीने सहाय्य केलं नाही। हायकोर्टानं जरी परवानगी त्यावेळेला दिलेली होती एका दिवसाची, प्रशासनानं एका दिवसाची परवानगी दिली होती, तरी सुद्धा आंदोलकांना साध्या सोयी सुविधांसाठी सुद्धा कसं झगडावं लागलं, अशा पद्धतीची बाजू वकील सतीश माने शिंदे यांच्याकडून मांडली जाते। पुन्हा एकदा जाऊयात, राजू आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला अपडेट्स देत आहेत। राजू, पाहतो आपण अतिशय महत्त्वाचं आहे, निकाल वाचायला जे आहे ती सुरुवात केलेली आहे। त्यामुळे या निकालामध्ये नेमकं काय येतं हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। राज्य सरकारची बाजू समोर ठेवलेली आहे, आंदोलकांची बाजू समोर ठेवलेली आहे। काही बाजूंवरती, काही भूमिकांवरती जे आहे ते उच्च न्यायालयाने कडक ताशेरे मारलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता निकाल नेमका काय येतो हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र यामध्ये अपडेट एक आहे की आंदोलकांची